मजवरी कृपा बहुतांची आखई चुडा हाती आला अंकण मोती नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुकी उतरला सानकेचा कौल दिला लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची विठ्ठल ध्यायेत् श्री विठ्ठलाख्यं समपदकमलं पद्मपत्रायताक्षं गंभीरस्निग्धः संकटिनिहितकरं नीलमेघावभासं विद्युद्वासोवसानं मणिमयमुकुटं कुण्डलोद्भासि गण्डं मायूरस्रग्विभूषाभयवरसहितं कौस्तुभोद्भासितांगं पांडुरंगाकरु प्रथम सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमानंदी वल्लभं शरणागत दीनार्थे परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू लाडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून महाराज आपला परमार्थ संतांच्या कृपेने कसा सफळ झाला त्याचा इतिवृत्तांत सांगतात. विठ्ठल चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आणि आजचा आपला सप्ताहातील हा 5वा दिवस 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेली आहे. आपण सगळे अत्यंत भाग्यवान आहोत. भाग्यवान म्हणण्याचं कारण असं की आपल्याला संत महात्म्यांचं सानिध्य लाभलंय. नाथ महाराज म्हणतात पहिली गोष्ट भारतासारख्या देशात जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. कारण इतरही देश आहेत पण त्या देशामध्ये आपल्याला कीर्तन भजन करता येत नाही. आपण अमेरिकेत जन्माला आलो असतो तर श्रीमंत झालो असतो पण कीर्तन ऐकायला मिळालं नसतं. विठ्ठल महाराज म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती तेथही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भारतासारख्या देशात जन्म मिळाला पहिली भाग्याची गोष्ट. दुसरी महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. महाराष्ट्र म्हणजे संतांचं उभं पीक आहे. त्यानंतर नुसता महाराष्ट्रात नाही आपल्याला विदर्भात जन्म मिळाला. विदर्भ म्हणजे संतांची भूमी आहे. विदर्भात जेवढे संत झाले तेवढे महाराष्ट्रात कुठेच झाले नाही. श्री संत गजानन महाराज विदर्भामध्ये झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कुठं झाले? मराठवाड्यात झाले. श्री संत गाडगे बाबा विदर्भात. प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज. श्री संत सखाराम महाराज, श्रीराम महाराज हे सगळे महात्मे आपल्या विदर्भात जन्माला आले. या मातीनं त्यांना जन्माला घातलं आणि त्याच मातीमध्ये आपलाही जन्म झाला. याचा अर्थ आपणही सगळे भाग्यवान आहोत. विठ्ठल आपल्याला अभंगावर चिंतन करायचे पण त्याआधी आपल्याला विनंती अशी की आपण सगळे टाळी वाजवा. बरेच जण मी पाहतो येऊन बसलेत नसते. तुकाराम महाराज म्हणतात जेवण केल्याशिवाय भूक जात नाही.
नुसता अन्नाचा वास घेतल्यावर भूक जाईल का? तसं जर झालं असतं तर तुकाराम महाराज म्हणजे घरोघरी स्वयंपाक करायची गरज नव्हती. एकाच घरी स्वयंपाक करायचा, सगळ्यांनी वास घेऊन भूक भागवायची. असं जमलं असतं की नाही? पण अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी काय हे पाक घरोघरी. तसं नुसतं कीर्तनाला येऊन मागणार नाही. तिथं बसून टाळी वाजवली, विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरच कीर्तनाचा आपल्याला सर्वस्वी पुण्य लागेल. सगळ्यांनी टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या गावामध्ये आमचे श्री गुरुबंधू हरिभक्तीपरायण सचिन महाराज आहेत. त्यांच्या आज्ञेने येण्याचा योग आला. आता तर आलोच आहे, पण 2 वर्षापूर्वी 10-12 दिवस इथं आम्ही शिबिराच्या निमित्तानं राहिलो. आणि शिबिराला लहान मुलांना शिकवायला आलो होतो. पण गावातल्या काही माता भगिनी त्यांनी अशी विनंती केली की तुकोबाऱ्यांचं चरित्र सांगा. आणि मग या ठिकाणी 8-10 दिवस तुकोबाऱ्यांच्या चरित्राचं चिंतन केलं. मी अभंग हा निवडला नव्हता कीर्तनाला, पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की या गावातल्या माता भगिनींची आपल्यावर कृपा आहे. त्यांनी आपल्याकडून तुकोबाऱ्याच्या चरित्राचं चिंतन करून घेतलंय. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा आपल्याला स्वतःला पुरुष असून लेख म्हणून घेतल्याचा अभंग आपण सेवेकरिता घेऊ, जेणेकरून या माता भगिनींच्या चरणी आपल्याला वंदन करता येईल. असा तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. कीर्तनाला साथ करण्यासाठी हरिभक्तीपरायण मयूर महाराज मृदंग वाजवतात. त्यानंतर ईश्वर महाराज, संतोष महाराज हे गायन करतात आणि आपण सगळे अत्यंत लक्ष देऊन ऐकतात. हे लहान लहान मुलं टाळ घेऊन उभी आहेत. त्यातले काही चेहरे ओळखीचे आहेत शिबिरातले, काही मला वाटतं शेजारच्या गावचे का आपलेच आहेत सगळे. तर हे सगळे लहान मुलं उभे आहेत. ते 2 तास उभे आहेत. मग त्यांना आपण आनंद होईल अशी टाळी वाजवली पाहिजे. की नाही आता नका वाजवू, विठ्ठल विठ्ठल म्हणताना वाजवा. कुणीही झोपू नका, कुणीही जांभळी देऊ नका. कारण तुम्ही जांभळी दिली की आमच्या बॅटरीची चार्जिंग उतरली समजा. म्हणून अत्यंत वेळेत आपलं कीर्तन होणार आहे. तुकोबाऱ्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यावर संतांची कृपा झाली असं या अभंगात बोलले. पण तुकाराम महाराज स्वतःला लेक म्हणून घेतात. तुकाराम महाराज आहेत पुरुष आणि मी स्वतः संतांची लाडकी लेक आहे, म्हणजे एक स्त्री आहे असं म्हणून घेतात. असं का बरं? हे पुरुषाची भाषा पुरुषाला शोभते, महिलांची भाषा महिलांना शोभते. जर माणूस महिलांसारखं बोलू लागला तर लोक त्याची टिंगल उडवतात की नाही. तुकाराम महाराज कसे काय म्हणतात मी संतांची लेक आहे? त्याचं उत्तर असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात कधी कधी गुणसाम्यता असते, त्याला वेदांतात गौणी वृत्ती म्हणतात. आपल्या गावात जर एखादा धाडशी माणूस असेल, कुणालाच घाबरत नसेल, तर लोक म्हणतात हा आमच्या गावचा वाघ आहे. वाघ आहे म्हणजे त्याला 4 पाय आहेत का? त्याला सुळे दात आहेत का? मग वाघ का म्हणतात? वाघासारखा त्याचा स्वभाव आहे. त्याच्या ठिकाणी शूरता आणि क्रूरता हे 2 गुण असल्यामुळे माणूस जरी असला तरी त्याला वाघ म्हटलं जातं. तसं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या ठिकाणी मी पुरुष जरी असलो तर महिलांच्या ठिकाणी जे गुण असतात ते माझ्या ठिकाणी आहेत. स्त्रीच्या ठिकाणी कोणता गुण असतो? पहिला गुण तुकाराम महाराज म्हणतात स्त्रीच्या जीवनामध्ये चातुर्य, व्यवहार चातुर्य लवकर येतं. म्हणजे एकाच घरात 10-12 वर्षाचा मुलगा आणि त्याची 10 वर्षाची समजा बहीण आहे, बहीण भाऊ दोघंही आहेत. आणि दुपारच्या वेळी पाहुणे आले घरी आणि आईनं सांगितलं मुलीला की बाई जा लवकर आणि शेजारच्या मावशीकडून आपल्याला चहाला कपभर दूध घेऊन ये. मग ती 5 रुपयाचा ठोकळा देते, तांब्या देते आणि मुलगी पाहुण्यांच्या समोरून जाते दूध घेऊन येते. पण पाहुण्यांना कळू देत नाही मी कशासाठी बाहेर गेले होते आणि काय घेऊन आले. ते बरोबर तांब्या झाकून नेते. बरोबर की नाही? आता हेच काम तिच्या भावाला सांगितलं 12 वर्षाचा तो. त्याला सांगितलं जा रे बाळा शेजारच्या मावशीकडून दूध घेऊन ये. तो जातो पण कसा? तांब्या झाकून नेत नाही. तो 5 रुपयाचा ठोकळा तांब्यात टाकतो आणि तांब्या वाजवत घेऊन जातो पाहुण्यांच्या पुढे. म्हणजे मुलगी लहान आहे 2 वर्षांनी, पण तिला व्यवहार कसा करावा हे लवकर कळतं. आणि मुलगा मोठा जरी असला तरी त्याला व्यवहार चातुर्य तेवढ्या लवकर येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा लवकर शहाणे झालो. तुकाराम महाराज वयाच्या शेवटच्या काळात शहाणे झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो परमार्थाला लवकर लागला त्याचं वय कमी असेल पण तो खरोखर शहाणा असतो. शहाणा तो धनी घेतो
काय करावं. माणूस वय वाढल्याने त्याची किंमत होत नाही. तो किती शहाणा झाला याच्यावर त्याच्या जीवनाची किंमत असते. एक राजा आणि राजाचा सेवा करणारा एक त्याचा हुशार राजाचा सेवक. रोजची ठरलेली वेळ होती सेवकाची, 10 म्हणा 11 वाजलेले. बरोबर रोजच्या पेक्षा अर्धा तास उशीर आला राजाचा सेवक. राजा म्हटलं, का रे तुला उशीर का झाला? तर म्हटलं, महाराज उशीर होण्याचं कारण मला आपल्या गावातल्या मंदिरात एक आश्चर्य दिसलं. म्हणे, काय आश्चर्य दिसलं? तो सेवक म्हटला, महाराज मला 80 वर्षाचा मुलगा दिसला आणि 10 वर्षाचा म्हातारा माणूस दिसला. राजा म्हटला, असं कसं होईल? 10 वर्षाचा म्हातारा आणि 80 वर्षाचा मुलगा? तो म्हटला, मला पाहिजे. तो म्हटलं, चला दाखवतो. राजाला घेऊन आला. मंदिरात 80 वर्षाची म्हातारी माणसं बसले होते आणि ते पत्ते खेळत होते आणि 10 वर्षाचा मुलगा हरिपाठ वाचत बसला होता. तो सेवक म्हटला, महाराज हे 80 वर्षाचे जरी झाले तरी यांना मंदिरात बसून काय करावं हे अजून कळलं नाही, म्हणून हे पोरच आहेत. आणि हा 10 वर्षाचाच आहे, पण ह्याला मंदिरात बसून काय करावं हे कळलं, म्हणून हा म्हाताऱ्या माणसा इतका शहाणा आहे. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही शहाणे झालो आणि आमच्या आयुष्याचा नाश होऊ दिला नाही आम्ही. तुकोबारायांनी लोकांना सांगितलं, बाबा आपल्या आयुष्याचा नाश होतो कशाने? जर नुसताच आपण संसार करत बसलो तर आपलं आयुष्य वायाला जातं. आणि काहीतरी त्या संसाराला जोडून परमार्थ केला तर आयुष्य आपलं कामाला लागतं. म्हणजे ज्यासाठी देवाने आपल्याला जन्म दिला ते साध्य होतं. आपण जर ज्यासाठी जन्म मिळाला ते साध्य केलं नाही तर जन्म वायाला जातो. आमचे श्री गुरु राऊत महाराज दृष्टांत सांगतात, बोलू नका. श्री गुरु राऊत महाराजांनी सांगितलेला दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये श्रीमंत माणूस आणि त्याची मुलगी पुण्या मुंबई सारख्या शहरात दिलेली. जावाई मोठ्या कंपनीत कामाला होता. लग्नाला 6 वर्ष झाले पण जावाईच्या कंपनीला सुट्टी मिळाली नाही. 6 वर्ष गावाकडे जावाई आले नाही सासरवाडीला. आणि मग सासरे सारखे आग्रह करायचे, एकदा तरी या, एकदा तरी या. मग जावयाने सांगितलं, मामाजी येतो मी, या वर्षीच्या दिवाळीला मला 1 दिवसाची सुट्टी आहे. आणि मग 6 वर्षांनी श्रीमंत माणसाचा जावाई येतोय म्हटल्यावर त्याने फार मोठा कार्यक्रम ठेवला. सगळा आपला बाळापूर तालुका जेवायला सांगितला. बाळापूरच आहे ना आपल्याला, वा. सगळा तालुका जेवायला सांगितला. मोठ्या महाराजांचं कीर्तन ठेवलं. मोठा कार्यक्रम कशासाठी? जावयाचं स्वागत करण्यासाठी. आणि बरोबर सकाळी 10 वाजता एसटी येत होती शेगाववरून. आणि मग 10 वाजता सगळे गावकरी स्वागताला थांबले की आता एसटीतून येतील पाहुणे, त्यांचं स्वागत करू. आणि सगळं गाव थांबलं. एसटी आली पण एसटीतून एक एक माणूस उतरत होता पण पाहुणे काही दिसेना, म्हणजे जावाई काही दिसेना. सगळी एसटी रिकामी झाली, जावाई आले नाही. मग कंडक्टरला विचारलं, का हो आमचे पाहुणे येणार होते? ते म्हटले ते आले नाही पण त्यांनी चिठ्ठी पाठवली म्हणे. मग ती चिठ्ठी वाचली. चिठ्ठीवर असं लिहिलं होतं की मामाजी मी निघालो पण अर्जंट आमच्या कंपनीची मीटिंग निघाली त्यामुळं मी काही येऊ शकलो नाही. वा, चिठ्ठी वाचली, वाईट वाटलं. पण स्वयंपाक तयार होता. सगळ्या तालुक्यातली मोठी मोठी माणसं जेवायला बोलवलेली. मग आता स्वयंपाक तर वाया जाऊ देता येत नाही ना. पंक्ती बसल्या, सगळं आनंदाने पदार्थ वाढले. किती पदार्थ केले होते सांगू का? मी सांगतो, तुम्ही मोजा. बेसन दळक रंजा, बुंदी श्रीखंड पुऱ्या ताजा, शर्करा दधी नवनीत आजा, सांडगे वडे पापड भाज्या. किती झाले? मोजले नाही का? नाही, परत नाही म्हणणार. 16. मी शेवटी भाजी नाही भाज्या म्हणलो. भाज्या म्हणल्यावर एक का किती? अनेक झाले, त्यामुळे ते मोजता येणार नाही. असे अनेक पदार्थ केलेले, वाढले. सगळे लोक आनंदाने जेवले. सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला. पण ती जी सासूबाई होती त्या घराची मालकीन, ती म्हणायची सगळं केलं पण वाया गेलं, सगळं केलं पण वाया गेलं. गावातल्या बाया म्हणल्या, अगं एक शीत वाया गेलं नाही. वाया गेलं काय म्हणते? ती म्हटली ते खरं आहे पण ज्याच्यासाठी केलं होतं तो आला नाही ना, म्हणून वाया गेलं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आपण सगळा प्रपंच केला, घर बांधलं, मुलं बाळ चांगली घडवली, सगळं केलं, पण आपल्या जीवनात जर आपण परमार्थच केला नाही तर मग सगळं केलं पण वाया गेलं. तुकाराम महाराज म्हणतात,
तुम्हाला मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो की आयुष्य ज्याच्यासाठी मिळालं ते करा, आयुष्य वाया जाऊ देऊ नका. आता तरी पुढे आमचं आयुष्य आम्ही वाया जाऊ दिलं नाही. पहिला गुण चातुर्य आमच्या ठिकाणी आहे. दुसरा स्त्रीच्या ठिकाणी असलेला गुण तिच्या जीवनामध्ये त्याग असतो. त्याग म्हणजे सोडून देण्याची भावना. ज्या आई वडिलांच्या घरी 10-20 वर्ष राहते, विवाह झाला की एका क्षणात ते घर सोडून सासरी निघून जाते. सोडून देण्याची भावना. नुसतं घर सोडत नाही, तिचं नाव सुद्धा पूर्वीचं राहत नाही. नाव सुद्धा बदलतात की नाही. नवऱ्याच्या घरी आली की सत्ता तिची काही नाही, शरीर तिचं असतं, पण सत्ता सगळी मालकाची असते. सत्ता धन्याची की जी माय बाप, नाथ महाराज म्हणतात. पाय हिचे असतात, पण पायातलं पैंजण त्याच्या नावचं असतं. कपाळ हिचं असतं, पण कपाळावरचं कुंकू बोला की त्याच्या नावचं. कान हिचे असतात, पण कानातली नथ ऐकताय ना तुम्ही? कानात काय असते? नथ. तुम्ही ऐकताय की नाही हे पाहिलं बरं. बर कान हिचे, पण कानातली कुंडल म्हणा, कानातली फुलं, कानातले झुंबर हे त्याच्या नावचे. गळा हिचा, पण गळ्यातलं मंगळसूत्र सौभाग्याचं लेणं त्याच्या नावचं. म्हणजे शरीर जरी हिचं असलं तरी स्वतःवर तिची सत्ता नाही, सगळी त्याची सत्ता. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा आमच्या जीवनावर आमची सत्ता ठेवली नाही, सगळी आम्ही देवावर भार घालून दिला. घालूनिया भार आमची काहीही सत्ता ठेवली नाही. तुका म्हणी घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तसं आम्ही आमचं जीवन सगळं देवाच्या पांडुरंगाच्या पायावर वाहून दिलंय. हा त्याग स्त्रीच्या जीवनातला आमच्या जीवनात आहे. आणखी स्त्रीच्या जीवनात काय असतं? कष्ट करण्याची भावना. ती घरात राहते, इतरही लोक राहतात, पण स्त्री जेवढी कष्ट करते तेवढी माणसं करत नाही. आता या मुलांना विचारतो,
मुलांनो, घरात स्वयंपाक कोण करतं, आई की बाबा? मोठ्याने सांगा ना. आई. बर. स्वयंपाक झाल्यावर भांडे कोण घासतं? आई. बर. घरातली देवपूजा कोण करतं? खरं सांगा. शास्त्र असं सांगता, लक्ष देऊ नये का, घरातली देवपूजा ही घर मालकानं केली पाहिजे, घरातल्या महिलांनी नाही. घरातली देवपूजा गावातली नाही सांगत, गावातली कोण तुमचं नियोजन असेल त्यांच्याकडे द्या, पण आपल्या घरातल्या देवघराची पूजा घरातल्या घरमालकानेच केली पाहिजे असं शास्त्र आहे. पण ते सुद्धा आपण कुणाला करायला होतो? बस यांनाच करायला होतो. सगळी कामं कोण करतं? महिला मंडळी. बरं, स्वयंपाक त्या करतात, भांडी त्या घासतात, आणि जेवायला आधी कोण बसतं रे? बाबा. बघा, पोरं हुशार आहे, ते खोटं बोलणार नाही. बस, तुकाराम महाराज म्हणतात, स्त्रीच्या जीवनात जशी कष्ट करण्याची वृत्ती असते तीच वृत्ती आमच्या जीवनात आहे. आम्ही जीवनात कधी आळस केला नाही, कामाचा कधी आळस येऊ दिला नाही, कष्ट करण्याची कधी लाज वाटू दिली नाही. ठाकला तो काही केला संतांची सेविली तीर्थ पायवणी, लाज नाही म्हणे येऊ दिली. तुकोबाराय म्हणतात, जसं तिच्या जीवनात कष्ट करण्याची प्रवृत्ती तशी आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यभर जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली दीनदुबळ्यांची सेवा करण्याची, आम्ही ती संधी सोडली नाही, सगळ्यांसाठी कष्ट करत राहिलो. आणखी एक गुण आहे, तेवढा सांगतो आणि थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात, स्त्रीच्या जीवनात आणखी एक गुण असतो. जर पती पत्नीचं भांडण लागलं तर बोलायला कोण पुढे असतं रे? मुलांना सांगा. आई बाबांचं भांडण लागलं तर भांडणात जास्त कोण बोलतं? म्हणजे जिंकतं कोण रोज भांडणात? त्यांना यांना उत्तर माहिती पण हे बोलायला घाबरतात. तुम्ही सांगा. आई जिंकते, भांडणं किती होऊ द्या, पण आई बाबाला बोलायला ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जसं स्त्रीच्या जीवनात भांडण करण्याची सुद्धा एक वेगळी शक्ती असते ना, तसं देवाशी भांडण लागलं, आम्ही देवाला सुद्धा भांडण करायला ऐकत नाही. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये देवाशी भांडण केलेले कितीतरी अभंग आहेत, आणि त्या भांडणामध्ये तुकाराम महाराजच जिंकले. असे अनेक गुण तुकोबाराय म्हणतात. स्त्रीचे आमच्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सुद्धा पुरुष जरी असलो तरी या संतांची मी लाडकी लेकच आहे, असं महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची.
माधवर कृपा प्रभू नामाची माधवर कृपा माधवर कृपा प्रभुता लाड किले लाड किले तुकोबाराय म्हणतात मी संतांची लाडकी लेक आहे. बा नुसती लेक नाही तर काय आहे, लाडकी आहे. लाडकी कोण असते? जी आई वडिलांच्या मनासारखी राहते ती आई वडिलांची लाडकी. समजा एखाद्या घरात 2-3 मुली असल्या पण त्यातल्या त्यात एक आई वडिलांचा शब्द न मोडणारी, मग ती आई वडिलांची लाडकी होते. तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या आई वडिलांचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा एकही शब्द मोडला नाही. नाथ महाराजांनी जसं जीवन जगायला सांगितलं तसं आम्ही जीवन जगलो. साधू संतांनी सांगितलं देव दिसला नाही तरी देव आहे असा विश्वास ठेवायचा. तुकोबाराय म्हणतात आम्ही असा विश्वास ठेवला. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. लोक साधू संतांचं ऐकत नाहीत. लोक दगडावर विश्वास ठेवतील पण संतावर ठेवणार नाहीत. कल्पना करा, लिंबा फाट्याला दगड लावलेला असा आणि त्या दगडावर असं लिहिलंय की इथून सागद 4 किती किलोमीटर 3 किलोमीटर असं दगडावर लिहिलं. आपण त्या दगडावर विश्वास ठेवतो की नाही? का तिथून मीटर घेऊन मोजत बसतो खरंच 3 किलोमीटर आहे का? मोजत बसत नाही. दगडावर आपण विश्वास ठेवतो. दगडावर विश्वास आहे पण साधू संतांनी सांगितलं देव माना दिसतो कुठं म्हणता. आपल्या हिंदू धर्मातला हा दोष आहे हा. मुसलमानाचा माणूस किती शिकला तरी तो अल्ला नाही असं कधीच म्हणणार नाही. बरं त्यांना काय अल्ला दिसतो का? तरी ते मानतात, श्रद्धा ठेवतात. ख्रिश्चन कितीही शिकला तरी तो येशू ख्रिस्तावर शंका घेत नाही. आणि आपला माणूस 2 वर्ग जास्त शिकला की तो म्हणतो देव बिव काही नाही, दिसला का म्हणतो तुम्हाला देव. असाच एक खूप शिकलेला तो देव न मानणारा. पण त्याचा मुलगा असा हरिपाठाला जात होता या मुलांसाठी. तो म्हणायचा पप्पा असं नसतं. ज्या अर्थी एवढं सुंदर जग आहे त्या अर्थी जगाचा मालक कुणीतरी असला, बोला ना, असला पाहिजे की नाही? त्याचा बाप म्हणायचा पोरा मी तुझा बाप आहे मला शिकवतो का म्हणे. तो म्हटलं अहो बाबा देव असतो. नाही नाही देव बिव काही नसतो म्हणे. तो पोरगा म्हणला मग जग कसं काय झालं? त्याचा बाप म्हणला हे आपोआपच झालंय जग. तो म्हणला बर. बाप कामाला गेला शेगावला. पोराने असं सुंदर चित्र काढलं दिवसभर आणि संध्याकाळी बाप आल्याबरोबर दिसेल असं ठेवलं. आणि आल्या आल्या बापाने पाहिलं. बाप म्हणला का रे किती सुंदर चित्र काढलंय, कुणी काढलं हे? तो म्हटलं पप्पा कुणीच नाही काढलं, हे आपोआपच निघलं चित्र. त्याचा बाप म्हणला गाढवा चित्र कुठं आपोआप निघत असतं का? पोरगा म्हणला मग गाढवाचे पप्पा जग कुठं आपोआप होत असतं का? अहो ज्या अर्थी चित्र दिसतं त्या अर्थी चित्रकार कुणीतरी असलाच पाहिजे. आणि ज्या अर्थी एवढं सुंदर जग आहे त्या अर्थी या जगाचा करता कुणीतरी असलाच पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात सांगा ना हे आपलं शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं? चाले हे शरीर कोणाची वासते, कोण बोलविते हरी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. त्यांनी सांगितलं ना आहे ऐसा देव वदवावी वाणी. आम्ही त्यांच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही त्यांचे लाडके झालो. आणखी काय लाडकं होण्याचं कारण? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देवाची सेवा केली त्यामुळे संतांचे लाडके झालो. साधू संतांना आई का म्हणायचं? तुम्ही संत मायबाप कृपावंत. त्यांना मायबाप का म्हणायचं? तर मायबाप लेकरासाठी जे करतात ते संतांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं आई लेकराला शिकवते चालायला
आई लेकराला बोलायला शिकवते, काय खावं काय खाऊ नये शिकवते. ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला शिकवलंय. आई लेकराला हाताला धरून चालायला शिकवते की नाही. बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रस्त्याने चालताना असं चालावं, म्हणे पाऊ धडपडील तरी स्वामीची निद्रा मोडईल, रचलेपणा पडैल झोती हन, कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार, कुचुंबैल केशर या शंका. रस्त्याने चालताना लोकांच्या चालण्याच्या पद्धती आहेत बरं का. काही माणसं श्वानगामी असतात, काही गजगामी असतात, काही हंसगामी असतात, काही मंडूक गामी असतात. श्वानगामी म्हणजे, श्वान म्हणजे काय, कुत्रा. कुत्र्यासारखे चालतात, म्हणजे कुत्रा चालतोय की पळतोय कळतच नाही, तुर 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 असे चालतात. काही गजगामी, गजगामी म्हणजे हत्तीसारखं मंद गतीने डोलत डोलत चालायचं. काही मंडूक गामी, मंडूक म्हणजे बेडूक. बेडूक कसं उड्या मारत चालतं तसे पायाला झटके देत चालतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रस्त्याने चालताना असं चालावं की आपल्या पायाखाली एखादी मुंगी मरता कामा नये. चालायला शिकवलं माऊलीने. बोलावं कसं, आई लेकराला बोलायला शिकवते. हे मामा आहेत, हे काका आहेत, ही मावशी आहे, असं शिकवते की नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्याला बोलायला शिकवलं. कसं बोलावं, तैसे साचानी मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसं बोलतात पण आडवं बोलायची सवय असते. माऊली म्हणतात, असं आडवं खोचक बोलू नये. एका घरामध्ये म्हातारी सासू, सुनबाई आणि छोटासा मुलगा. तो जेवायला बसला मुलगा, आणि आजी जेवायला बसली म्हातारी. आणि जेवता जेवता तिच्या लक्षात आलं भाजीत मीठ कमी झालंय. मग तिनं सरळ पोराला म्हणायचं की नाही मीठ घेऊन ये. ती सरळ बोलली नाही. ती पोराला म्हटली, बाळू तू आता कितवीला आहेस रे यावर्षी. तो म्हटला, आजी मी 8वीला आहे. बा. ती म्हटली, चांगला अभ्यास कर, मोठ्या नोकरीला लाग, आणि भरपूर पगार घेऊन ये, आणि शेगावला जाऊन एक मिठाची गोणी आणून तुझ्या आईच्या डोंबल्यावर टाक म्हणे. मग सुनेच्या लक्षात आलं, म्हातारी कोणाला बोलली, मला बोलली. पण सरळ म्हणायचं की नाही मिठा. एवढी लांब कविता म्हणली. म्हणजे हे कसं बोलणं झालं, याला कोणतं बोलणं म्हणतात, आडवं बोलणं. याला दुसऱ्याचं हृदयाला लागेल असं बोलणं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं बोलू नये. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला त्रास होईल असं बोलू नये. बोलायला शिकवलं. काय खावं काय खाऊ नये हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलं. माऊली म्हणतात, सात्विक आहार सेवन केला पाहिजे. सात्विक म्हणजे ज्याने आपलं अंतःकरण चांगलं राहील असं जेवण केलं पाहिजे. लोक बाहेरचं खातात. आमचे श्री गुरु शिंदे माऊली दृष्टांत सांगतात. ते म्हटले, एका रेल्वे स्टेशनवर एक मुलगा चहा विकत होता, आणि रेल्वेत प्रवासी बसलेला. गाडी हल्ली, आणि गाडी हल्ल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपला चहा घ्यायचा राहून गेला. मग त्या चहावाल्याला जवळ, इकडे रे इकडे चहा दे. तो चहावाला म्हटला, आता रेल्वे सुरू झालेली आहे आणि आपण चहा दिला आणि पैसे न घेताच गाडी पुढे गेली तर. तो म्हटला, आधी पैसे काढ. त्याच्याकडून 20 रुपये घेतले चहाचे, आणि मग चहा गडबडीनं द्यायला लागला. पण तो जो ग्लास त्याच्या पिशवीत होता तो हात घालून काढायला एवढा त्याला वेळ नव्हता. शेजारच्या खिडकीत रिकामा ग्लास होता. पहिल्या माणसानं चहा पिऊन ठेवलेला, पण तो रिकामा नव्हता. पहिल्या माणसानं त्यात खकारा टाकलेला होता. खकारा समजतो का तुम्हाला, कळतो ना. बा. बेंडका टाकलेला होता, आता समजलं बा. आणि मग याने घाई घाई तोच ग्लास घेतला, त्यात चहा ओतला आणि गिऱ्हाईकाला दिला. ह्यानं पाहिलं चहाकडे. त्याला वाटलं आपल्या गावाकडे 20 रुपयात साधा चहा भेटतो, पण इथं 20 रुपयात मलईचा चहा भेटला बा. त्याने तो चहा आनंदाने पेला. हे बाहेर सगळं असंच असतं. हॉटेलचं बाहेरून नाव चांगलं दिसतं, आत गेल्यावर सगळी लाइटिंग वगैरे सगळं चांगलं असतं, पण स्वयंपाक घरात गेल्यावर कळतं इथली योग्यता काय आहे. ज्ञानेश्वर महाराज, साधू संत सांगतात, आपल्या घरचं जेवण करावं. अंगे साने परिणामे थोरू, जैसे गुरुमुखीचे अक्षरू, तैसी अल्पीजीही अपारू तृप्ती राहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, थोडं जेवावं, पण ज्याने आपल्याला सात्विकतेची वृत्ती संपादन करता येईल असं अन्न ग्रहण करावं. विठ्ठल 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 विठ्ठल
आईकडून जेवढं आम्हाला शिकायला मिळालं, जसं आई लेकराला शिकवते तसंच आम्हाला या संतांनी शिकवलं, म्हणून ते आमची आई आहेत आणि आम्ही त्यांची लाडकी लेक आहोत. पण मग लेकीच्या जीवनात विवाहाचा प्रसंग येतो आणि विवाहाच्या प्रसंगी आई वडील तिला सालंकृत करतात. म्हणजे मुलीचा विवाह असला, तुकाराम महाराज म्हणतात कन्यादानाचं पुण्य आहेच, पण त्यातल्या त्यात मुलीच्या अंगावर अलंकार घालून जर कन्यादान केलं तर मग कन्यादानाचं किती पुण्य मिळतं, अख्खी पृथ्वी दान दिल्याचं पुण्य मिळतं. तुकाराम महाराज म्हणतात सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. तसं तुकाराम महाराज म्हणतात आमच्या आई वडिलांनी माझ्या विवाहाच्या वेळी माझ्या अंगावर अलंकार घातले आणि हातामध्ये असा काही चुडा भरला की तो चुडा कधीच न फुटणारा असा चुडा आहे, असं महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. आखई चुडा हाताला, आखई चुडा हाताला, ओ अखई चुडा हाताला, अखई चुडा हाताला, आखई चुडा हाताला, आखई चुडा हाताला. ओ अखई चुडा हाताला, ओ अखई चुडा अखई चुडा हाताला, गणपती नाकाला, अखई चुडा हाताला, गणपती नाकाला, गणपती नाकाला, लाडकीने जगदाची, लाडकीने तुकोबाराय म्हणतात असा चुडा हातात भरला की तो कधीच फुटत नाही. असा चुडा आहे का हो? कधीच न फुटणारा चुडा? तुकाराम महाराज म्हणतात आहे. चुडा कधी फुटत असतो? मालक वारले की हातातला चुडा फुटतो. आपल्या हिंदू धर्मात काही नियम आहेत, तर त्यातला चुडा फोडतात कधी? पती वारल्यानंतर केस काढले जातात. जुन्या काळात अशी प्रथा होती, पती वारल्याशिवाय डोक्याच्या केसाला कैची लावायची नाही. आज सुद्धा डोक्याच्या म्हणजे स्त्रीच्या केसाला कैची लावणं हे अशुभ मानलं जातं. पण आता ते तुम्हाला माना अथवा न माना, हे आपला हिंदू धर्मातला नियम आहे. वैकुंठवासी वक्ते महाराज दृष्टांत सांगायचे. ते म्हटले घरामध्ये स्वयंपाक करताना चुकून एका दिवशी भाजीमध्ये केस निघला. मालकाने पाहिलं, असा तापला. तर म्हटलं का ग, भाजीत केस निघला? ते म्हटले चुकलं असेल माझ्याकडून, असू द्या. माफी मागितली. योगायोग असा दुसऱ्या दिवशी भाजीत केस निघला. तो म्हटला आता जर पुन्हा केस निघला भाजीत, तुला बोडकीच करतो म्हणे. ती घाबरली. तिसऱ्या दिवशी योगायोगानं तिसऱ्या दिवशी केस निघला आणि मग मात्र तिचं माहेर गावातच होतं. त्याने तिच्या भावाला सांगितलं, अरे एक न्हावी घेऊन ये म्हणे. तो म्हटला कशाला? नाही काम आहे, घेऊन ये म्हणे. न्हावी समजतो ना आपल्याला? हा. मग तो त्याच्या लक्षात आलं, बहिणीनं सांगितलं होतं असं असं झालेलं आहे. मग तो न्हावी घेऊन आला. एक मडकं आणलं नवीन आणि एक नवीन कापड आणलं. मडक्याला शिकं करून आणलं. हे सगळं घेऊन आला तो. पुन्हा बांबू आणले, येळू, ते मेल्यावर हे करतात ना असं माणसाला झोपायला, ते सगळं साहित्य आणलं त्याने, अंगणात ठेवलं. आणि मग हे सगळं घेऊन आल्यावर तो त्याचा मेवणा म्हणजे त्याच्या बहिणीचा पती तो म्हटला, अरे मी तुला न्हावी बोलाच आणायला सांगितलं होतं, हे सगळं कशाला आणलं? तो म्हटलं दादी त्याचं असं आहे, म्हणजे तुम्ही मेल्याशिवाय आमच्या बहिणीचे केस काढता येत नाहीत. आधी तुम्ही मरा, तुम्हाला जातो मग तिचे केस काढतो. सांगण्याचं तात्पर्य काय की पती मेल्यावर डोक्याचे केस काढले जातात. पती मेला की हातातला चुडा फोडला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आई वडिलांनी असा पती करून दिला की तो कधी मरतच नाही. म्हणजे कोणता पती करून दिला?
परमात्मा रूपी पती करून दिलाय, पांडुरंग रूपी पती करून दिलाय. आणि त्यामुळं जगातली लोक मरतात, नाही नाही जग नष्ट होतं पण देव नष्ट होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचं नाव आणि देव कधीही नष्ट न होणार आहे. अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे हरिनाम नाटे ते बरवे. माऊलींनी दृष्टांत दिला. एका गावामध्ये शाळा होती. जुन्या काळात एका शाळेला एकच शिक्षक असायचे, त्यांनी सगळे विषय शिकवायचे. आणि शिक्षक वर्गात आलेले नव्हते, पोरं बसलेले होते वर्गात. एक पोरगा उठला, जरा आगाऊ होता, त्याने खडू हातात घेतला. ऐकताय ना तुम्ही? काय सांगत होतो बोला. तुमचं लक्षच नाही. काय सांगत होतो? एक आगाऊ पोरगा वर्गातला तो उठला. गुरुजी अजून वर्गात आलेले नव्हते. फळ्यावर त्याने मास्तर मूर्ख आहे असं वाक्य लिहिलं. पोरं हसू लागले आणि त्याने सांगितलं सगळ्या पोरांना, हे पहा, जर गुरुजीला माझं नाव सांगितलं तर मग शाळा सुटल्यावर त्याचा कार्यक्रमच होणार. कोण सांगतं? पाटलाचा पोरगा. सगळे घाबरत होते. आणि मग गुरुजी आले. गुरुजी आल्यावर सगळी पोरं हसायला लागली मोठ्याने. का हसतात म्हणून फळ्याकडे पाहिलं. काय वाक्य होतं? मास्तर मूर्ख आहे. असा राग आला. म्हटले का रे, कुणी लिहिलं हे? कुणी सांगेना. सगळे गपचूप. मग एका पोराला सांगितलं, उठ रे बाळा, ते पुसून टाक. तो पोरगा उठला, त्याने पुसून टाकलं. तरी सुद्धा पोरं हसतच होती. गुरुजी म्हटले, अरे पुसून टाकलं की आता का हसता? ती पोरं म्हटले, गुरुजी ते लिहिलेलं पुसता येतं पण त्याचा अर्थ पुसता येत नाही ना. अर्थ पुसता येतो का? लिहिलेले अक्षर मोडता येतील पण अर्थ पुसल्या जात नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे सगळं निर्माण झालेलं जग नष्ट होईल पण या जगाचा अधिष्ठान असलेला परमात्मा कधी नष्ट होत नाही. जे हे विश्वची होऊनी असे परी विश्व पण नासिले न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जैसा. परमात्मा कधी नष्ट न होणारा असा सच्चित आनंद स्वरूप आहे. वेदांताची भाषा. साधं सांगतो आपल्याला, आपण थोडा जरी परमार्थ केला ना तो कधीच वाया जात नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तुम्ही एकदा कीर्तन ऐकलं जीवनात एकदा तरी ते वाया जात नाही. आयुष्यभर संसार केला तरी तिळभरही कामाला येत नाही. तुम्ही किती कमवा, तुमचा पोरगा शेवटी म्हणणार, म्हाताऱ्यानं काय केलं माझ्यासाठी, असंच म्हणणार. आम्ही अशी उदाहरणं पाहिली. करोडपती बापाचा पोरगा म्हटला की म्हाताऱ्यानं काय दिलं आम्हाला. आता काय सांगायचं. पण किती करा, हे संसारातलं ठरलेलं आहे. शेवटी पदरात काय पडतो? शून्य पडतं. तुकाराम महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला. आपले सखारामपूरचे तुकाराम महाराज यांचं कीर्तन असतं वारीमध्ये. मला वाटतं वेळापूरला ना, बरडला. तर त्यांनी कीर्तनात सांगितलं होतं. ते म्हटले एकचा आकडा आहे. मराठीतला एक कसा असतो? वर गोल आणि उभी रेष असा एकचा आकडा. आणि त्या एकावर 10 शून्य दिले. एकावर एक 10 शून्य. आणि मग शून्य झाले 10 आणि एक झाला एकटा. मग या सगळ्या 10 शून्यांनी ठरवलं, म्हटले आपण बहुसंख्य आहोत आणि हा किती आहे? एकटा. याला आपल्यात राहू द्यायचं नाही. आपली मेजॉरिटी याला काढून द्या. आणि सगळे शून्य म्हटले तू आमच्यात थांबायचं नाही. तो एक म्हटलं बाबा मी जर थांबलो नाही तर तुमची किंमत राहणार नाही. ते शून्य म्हटले ते आमचं काही हो पण तू आमच्यात राहायचं नाही. बा मग एक म्हटलं ठीक आहे मी जात नाही, फक्त माझी उभी रेष तेवढी मोडतो. मग पाहू तुम्हाला कोण विचारतंय. मग एकाची उभी रेष मोडली. आता शून्यांची किंमत किती झाली? 10 जरी असले तरी त्यांची किंमत शून्यच आहे. तसं म्हटले आपण प्रपंच करताना विवाह झाला, एक शून्य झाला. मुलगा झाला, दुसरा शून्य. बंगला बांधला, तिसरा शून्य. गाडी घेतली, चौथा शून्य. हे सगळे शून्य आहेत. आणि कीर्तन ऐकलं, हा शून्य नाही, हा एकचा आकडा आहे. विठ्ठल विठ्ठल एके दाखविले 10 Bye.
थोडा जरी परमार्थ केला, स्वयंपाक करताना नुसतं देवाचं नाव घेतलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, चपात्या करताना, घरकाम करताना, शेतीत काम करताना तुकाराम महाराज म्हणतात ते वाया जात नाही, उलट त्याचं अगाध पुण्य होतं. ते झालेलं पुण्य आपलं मागचं सगळं पाप जाळून टाकतं. महाराज साधू संतांनी काय केलं? हेच केलं. आजचा अभंग लाडकी लेख, तशा संतांच्या अनेक लाडक्या लेखीत श्री संत मुक्ताबाई संतांची लाडकी लेख आहे. श्री संत जनाबाई संतांची लाडकी लेख. आणि यांनी काय केलं? काही नाही, काम करताना देवाचं नाव घ्यायचं. जनाबाई पहाटे 4 वाजता दळायला बसायची आणि दळायला बसली की देवाचं भजन करायची. आणि तिचं भजन ऐकायला पांडुरंग यायचा पहाटे 4 वाजता. पण येताना कधीच त्याने मालकीनबाईला सांगितलं नाही की मी जनाबाईला दळू लागायला जातो. एके दिवशी रुक्मिणीने विचार केला, आपले मालक पहाटे 4 वाजता जातात, कुठे जात असतील? पळतच निघतात. काय मॉर्निंग वॉकला जातात? शहरातले लोक जातात ना, कुत्रे घेऊन फिरायला जातात. खेड्यातल्या लोकांना जायचं काम नाही, घरीच काम एवढं असतं बा. तसं म्हणले जात कुठे असतील? ती म्हटली आपण यांना विचारायचं नाही, पण पत्ता काढायचा, हे कुठे जातात. दुसऱ्या दिवशी देव निघाला की त्यांच्या मागे रुक्मिणी निघाली आणि देव जनाबाईच्या त्या झोपडीमध्ये गेले. रुक्मिणी दारापाशी बसली आणि जनाबाईच्या समोर देव बसल्यानंतर जनाबाईला म्हटले, जणे एखादा सुंदर अभंग म्हण. ती म्हटली, देवा मी अभंग म्हणते, पण मी जी चाल म्हणेल तशीच्या तशी तू मागं म्हणला पाहिजे. देव म्हटला, अगं मी सगळ्या बोधेबाबाच्या चाली बसवून ठेवल्या, तो कोणती चाल म्हण. आणि मग जनाबाई पुढे म्हणू लागली आणि मागे देव म्हणू लागला. आणि दुरून कोण पाहत एवढं ध्यानात ठेवा. कोण पाहत होतो दुरून? हा, मालकीनबाई म्हणजे रुक्मिणी माता पाहत होती. जनाबाई म्हणू लागली, पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. मागे कोण म्हणतोय? पांडुरंगच म्हणू लागला, पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. पुढे जनाबाई म्हणू लागली, रखुमाई माझी माता, रखुमाई माझी माता. हा सुद्धा डोळे लावून तसंच म्हणायला लागला, रखुमाई माझी माता, रखुमाई माझी माता. हे शब्द ऐकले रखुमाईनं आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती म्हटली, आपला नवरा आपल्याला आई म्हणतो म्हणजे आजपासून सोडून द्यायचं ठरवलं काय यांनी? धावत आली देवाच्या तोंडाला हात लावला. अहो काय डोकं फिरलं का तुमचं? देव म्हटले, बरोबर आहे, डोकंच फिरलं माझं. कशामुळं? या जणीच्या जवळ आलो की वेडा झाला, वेडा झाला लाचावला भक्तीशी. जनाबाईच्या भक्तीनं देव वेडा झाला. काय भक्ती केली होती जनाबाईने? काही नाही, फक्त प्रत्येक काम करताना देवाचं नाव घेत घेत काम करायचं. स्वयंपाक करताना मुखामध्ये देवाचं नाव. गौऱ्या वेचायला गेली, गौऱ्या वेचताना सुद्धा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत. तुकाराम महाराज म्हणतात, एवढं जरी आपण केलं ना तो परमार्थ वाया जाणार नाही. एकदा कीर्तन ऐकलं, असा आपल्या गावासारखा सप्ताह चालू, आणि गावात काही बहादर असे असतात ते 7 दिवस या परिसरात फिरकत नाहीत. म्हणजे सप्ताह जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत या रस्त्याला येत नाहीत. ते का? त्यांना माहिती आहे जर आपल्या कानावर देवाचं नाव पडलं तर पाप होईल ना. असा एक श्रीमंत माणूस पण सप्त्याला कीर्तनाला न येणारा. गावातले काही भाविक मंडळी होते, ते म्हणले, अहो पाटील चला की आजच्या दिवस चला, आज चांगलं कीर्तन आहे, नुसतं ऐकायला चला. तो म्हटलं, बा मला कीर्तनाला गेल्यावर झोप येते. असं नाथ महाराज म्हणतात, कीर्तनाला आल्यावर कुणाला झोप येते आणि कुणाला येत नाही. जरी केलिया होती पुण्य राशी तरीच अवधान होय कथेसी. ए रवी ऐकता राशी अनायासे अतिनिद्रा. जर आपण खूप पुण्य केलं असेल तरच कीर्तनात लक्ष लागेल, आणि जर पाप केलं असेल तर कीर्तनात आल्याबरोबर असा डोळा लागतो की पांघरून घ्यायचं काम नाही, उशी घ्यायचं काम नाही, धाराडूर झोपतात लोक. आणि असं झोप लागली की समजायचं आपण पापी आहोत. विठ्ठल आणि मग कीर्तन सुरू झालं आणि मग काही लोकांनी आग्रह करून त्याला आणलंच. कीर्तन सुरू झालेलं होतं. आल्याबरोबर महाराज म्हटले, या या. त्यांना काय म्हटले? या या. आणि असाच खांब होता असा समोर.
आणि त्या खांबापाशी त्यांना बसायला गादी टाकली, टेकायला उशी दिली. गावातले लोक म्हणले बसा बसा. महाराज म्हटले या या. शेजारचे लोक म्हटले बसा बसा. तो बसला बसला असाच डोळा लागला. कीर्तन सगळं झालं, मोठ्या मोठ्याने चाली झाल्या, भजन झाले, पण डोळा काही उघडला नाही. सगळी लोक निघून गेली आणि मग हे एकटेच राहिले कीर्तनात. मग शेवटचा कोण माणूस राहिला होता, त्याला ती गादी उचलायची होती. ते म्हटले जा 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 एवढं म्हटलं. म्हणजे हा कीर्तनाला आला आणि काय ऐकलं फक्त या या, बसा बसा आणि जा जा, तीनच वाक्य ऐकले. तो घरी गेला आणि झोपला. योगायोग असा त्याच दिवशी त्याच्या घरी चोरी करण्यासाठी चोर आले आणि हा झोपलेला होता, पण झोपेत उसनत होता. कीर्तनात ऐकलेलं, कीर्तनात काय ऐकलं होतं या या. हा झोपेतच म्हणायला लागला या या. चोरांनी ऐकलं. चोरांना वाटलं आपल्याला पाहूनच हा या या म्हटला. अरे लपा लपा पाहिलं वाटते म्हणून ते बसले, असे लपाय लागले. हा म्हटला बसा बसा. ऐकलं होतं ना कीर्तनात. चोरांना वाटलं नक्की आणि पाहिलेलं दिसतंय, पळा आता. पळायला लागले. तो म्हटला जा जा. मग तर त्यांच्या लक्षात आलं नक्कीच पाहिलेलं दिसतंय. मग ते जवळ आले, पाटलाला हलवलं, उठवलं, म्हटले उठा उठा पाटे. तो उठला. पाहिलं तर अनोळखी माणसं. त्यांनी हात जोडले, म्हटले आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला पाहिलेलं आहे. म्हटले आता काही करा पण आमची नावं कुणाला सांगू नका. त्यांनी आधी चोरी केली होती, थोडं गाठोडं बांधून आणलं होतं. म्हटले हे तुम्हाला आम्ही देतो पण आमचं नाव कुणाला सांगू नका. म्हणजे हा कीर्तनाला गेला आणि झोपला, पण वाया गेलं का हो? बा, कीर्तनाला गेलं वाया जात नाही. परमार्थ नाही झाला तरी नाही झाला, पण आपल्याला प्रापंचिक का असेना फायदा होतो. का फायदा होत नाही महाराज? इथं आल्यानंतर आपल्याला व्यसन वाईट आहे हे शिकायला मिळतं ना. दारू पिऊ नये हे कुठं शिकवलं जातं? पिक्चर मध्ये सांगतात का? पिक्चर मध्ये तर प्यायला शिकवतात. लहान लहान मुलं, आज 8वी 9वीची मुलं दप्तरात दारूची बॉटल घेऊन जातात. ही आजची परिस्थिती आहे. आपल्या डोळ्यासमोर नसली तरी समाजात हे चालू आहे. आणि हे आपण करू नये हे कुठं शिकायला मिळतं? याच मंडपामध्ये, ह्याच कीर्तनात आपल्याला शिकायला मिळतं. साधू संत सांगतात की आपल्याला देवाने माणसाचा देह दिला आणि या माणसाच्या देहाने आपण परमार्थ करावा, चांगलं वागावं, सदाचरण करावं. आणि जर याच देहाने आपण दारू पिऊ लागलो, गुटखा खाऊ लागलो, व्यसन करू लागलो, तर सोन्यासारखा देह आपण गमावून बसल्यासारखं होईल. विठ्ठल श्री गुरु पाचपोर महाराजांचे उपकार आहेत महाराष्ट्रावर, नुसत्या विदर्भावर नाही. महाराष्ट्रामध्ये हजारो शिबिरं घेतली जातात आणि त्या शिबिरातून अशी लहान लहान वारकरी घडवले जातात आणि त्यांच्या मनावर बिंबवलं जातं की कधीही व्यसन करू नये, कधीही वाम मार्गाला जाऊ नये. आणि अशा प्रकारचे विचार या शिबिराच्या माध्यमातून चालतात. आपल्याही गावात आपण दरवर्षी शिबिर घेतो ना. काही झालं तर चालेल पण शिबिर बंद पडू द्यायचं नाही. शिबिराचा परिणाम चांगलाच होईल. कधीही शिबिर वाईट परिणाम करून देणार नाही. असो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनात परमार्थ केला आणि तो तिळभरही वाया गेला नाही. अक्षय, अक्षय म्हणजे न फुटणारा, न वाया जाणारा असा चुडा आमच्या हातात आई वडिलांनी भरला. अक्षयी चुडा, अखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. आमच्या नाकात नथ घातली आणि ती अंकण म्हणजे चिन्ह, परमार्थाचे चिन्ह आमच्या अंगावर घातले. ही चिन्ह म्हणजे आमच्या नाकातली नथ आहे. म्हणजे नथ कशी असते? तिचा स्वाभिमान असतो. नथ म्हणजे सौभाग्याचं म्हणा, स्वाभिमानाचं स्त्रीच्या जीवनातलं लक्षण आहे ना, तसं आमच्या गळ्यातली माळ. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला माळेची लाज वाटत नाही. ते आमचं अंकण आहे. कपाळाला लावलेला गंध ते आमच्या जीवनातलं अंकण आहे, संतांनी घडवलेलं. गोपी चंदन उटे तुळशीच्या माळा,
समाप्त झाला असं समजून एकदा सगळ्यांनी संप्रदायपूर्वक भजन करू. राहिलेल्या 15-20 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. पण भजन असं करायचं की ज्ञानोबाराय म्हणतात बाह्या उभारावी. बाह्या म्हणजे हात, उभारावी म्हणजे वर करावी. हात वर करून सगळ्यांनी टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. आता मी पुढे म्हटलो की माझ्या मागे सगळ्या पुरुषांनी पहिल्यांदा म्हणायचा जय ठोबा रखुमाई. जय ठोबा रखुमाई. मागचे म्हणत नाही. सगळे पुरुष जय ठोबा रखुमाई. जय ठोबा रखुमाई. फक्त लाडकी बहिणी योजना. जय ठोबा रखुमाई. जय ठोबा रखुमाई. जय ठोबा रखुमाई. कुणाचं चांगलं आलं? कस काय त्यांचं चांगलं आलं? हे म्हणतात पगार मिळतो म्हणून. पगाराचं नाही मान. देवानं देवली शिस्त आहे त्यांनी. याचं इको बंद करा. मुंग्या चालत निघाल्या की मुंग्या रांगेत चालतात, एका मागे एक, एका मागे एक. आणि मुंगळे कसे चालतात? मुंगळे कुणीकडे चालतात, त्यांना काही शिस्त नसते. पानटपरीवर, पिक्चरच्या टॉकीजवर कुठे जातात. असं आपण घरी राहिलो आणि आयुष आराम करण्यासाठी करोडो रुपये जरी खर्च केले तरी हा भजनाचा आनंद घरी आहे का सांगा. तुकाराम महाराज म्हणतात घरी बंगल्यात नाही, स्वर्गात सुद्धा आनंद मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. सोहळा स्वर्गीला. संतांच्या कृपेने आम्हाला मिळाला आणि त्यामुळं संतांचे चिन्ह आम्ही आमच्या शरीरावर धारण केले. आखई चुडा हाती आला, अंकण मोती नाकाला. वारकऱ्याचा गंध म्हणजे सामान्य नाही. गोपीचंदनाची काय शक्ती आहे. पुराणामध्ये पुण्यनिधी नावाच्या राजाची छोटीशी कथा आली. तो पुण्यनिधी नावाचा राजा रोज गोपीचंद लावत होता आणि उटी लावायचा चंदनाची. गोपीचंदन उटी म्हणजे काय, मध्ये गोपीचंदन आणि बाजूला अशी उटी लावायची म्हणजे चंदनाची बोटं अशी लावायची. तो रोज लावायचा आणि एके दिवशी त्याचा अंतकाळ आला. यमाचे दूत आले होते न्यायला, पण पुण्य एवढं केलं होतं की यमदूतांच्या ताब्यात तो गेला नाही. विष्णूंचे दूत आले आणि त्यांनी सांगितलं महाराज की तुम्ही एवढं पुण्य केलंय, भगवत भक्ती केली आहे,
रोज गोपीचंदन लावायचात आपण, त्यामुळे तुम्हाला नरक नाही, तुम्हाला वैकुंठाला न्यायला आम्ही आलोत. पण म्हटले आपला मार्ग थोडा नरकावरून आपल्याला जायचंय, नरकाचं दर्शन तुम्हाला होणार आहे. राजा म्हटलं ठीक आहे. आणि मग ते देवदूतांचं विमान नरकावरून असं चाललं होतं आणि नरकातले जीव तरफडत होते खाली, मोठ्या मोठ्याने ओरडत होते. ज्यांनी मांस खाल्लेलं आहे ना, मांस काय दगडातून निघतं का हो? ज्याला मांस खायचंय त्याला एका जीवाची हत्याच करावी लागते, तरच त्याला मांस खायला मिळतं. तुकाराम महाराज म्हणतात हा मृत्यू लोक आहे. पृथ्वी गोल आहे की नाही? गोल आहे म्हणजे पुन्हा फिरून तिथंच येते. तसं आपण केलेलं कर्म आपल्यालाच बरोबर भोगावं लागतं. किती जगाची लोकसंख्या वाढली तरी ज्यानं केलेलं पाप त्यालाच भोगावं लागतं. ज्याने मांस खाल्लं, तुकाराम महाराज म्हणतात जेवढ्या वेळा खाल्लं ना तेवढे वैरी करून ठेवले. मांस खाता हौस करी आणि जोडून वैरी ठेविला. एक कोंबडं खाल्लं, तो कोंबडं तुमचा जीव घ्यायला वाट पाहत बसलेले आहे. किती खाल्ले असतील तेवढे जीव ते म्हणतात आम्हाला कापून खाल्लंस ना, मग आम्ही सुद्धा तुला कापूनच खाणार. हा मृत्यू लोक आहे. केलेलं कर्म जैसे ज्याचे कर्म, बोला की तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि मग असे पापी माणसं तिथं नरकात सडत होते त्या घाणीत, आणि ते मोठ्या मोठ्याने ओरडत होते. राजाचं विमान चाललेलं, राजाने नुसतं असं डोकावून पाहिलं खाली तर राजाच्या कपाळाचा गोपीचंद खाली पडला. आणि खाली पडल्या बरोबर आकाशामध्ये असे खूप विमान गर गर करत तिथं आले. राजाने त्या देवदूतांना विचारलं का रे हे एवढी विमानं कशी काय आले? ते देवदूत म्हटले महाराज तुमच्या कपाळाचा गंध इथं नरकात पडला ना, आणि तुमच्या गंधाचा स्पर्श या कोट्यावधी नरकातल्या जीवांना झाल्यामुळं त्या जीवांचा सुद्धा उद्धार झाला. कशाचा परिणाम? हा गोपीचंदनाचा वारकऱ्याच्या. तसं तुकाराम महाराज म्हणतात हे गळ्यातल्या तुळशीच्या माळी, कपाळाचा गंध म्हणजे आमच्या आई वडिलांनी आमच्या नाकात घातलेली नथ आहे, तिचं आम्ही लाज वाटू देणार नाही. ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्यानं परमार्थाची लाज वाटू द्यायची नाही. मला आनंद वाटला, गावातले तरुण मंडळी बसलेत कीर्तनाला. आम्ही गावोगाव जातो पण सगळे मग 60 आणि 65च्या पुढचेच माणसं. म्हणजे परमार्थ कधी केला तर वाईट नाही, पण त्यातल्या त्यात जर तरुणपणात कीर्तनाची भजनाची परमार्थाची गोडी लागली ना मग सोन्याला सुगंध येतो. महाराज एवढं सुंदर आयुष्य होतं तरुणपणात परमार्थ केला तर. तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनात तरुणपणात परमार्थ केला आणि त्या परमार्थाची लाज वाटू दिली नाही. नाथ महाराज म्हणतात ज्याला आत्मकल्याण व्हावं वाटतं त्याने कीर्तनाला उभं राहून टाळ घ्यावा हातात, आणि हे जशी लहान मुलं पावली खेळतात अशी पावली खेळली पाहिजे. साधावया निज काज सांडूनी लौकिकाची लाज, कीर्तनी नाचती भोज अति निर्लज्ज निशंक. मगाशी जेवताना सचिन महाराजांनी सांगितलं, आता मला त्यांचं नाव नाही आठवणार, ते बाबा गेलेत म्हणले, भजने होते आणि आता त्यांचा मुलगा त्यांची परंपरा चालवतो. म्हणजे तो म्हणतो की मी बाबाची जागा चालवणार, म्हणजे बाबांनी जसं भजन केलं तसं आता मी करणार. ही लोक इस्टेट घेतात बापाची, पण ती पैशाची जमिनीची इस्टेट घेतात. परमार्थाची सुद्धा इस्टेट घेतली पाहिजे. विठ्ठल साधावया निज काज सांडूनी लौकिकाची लाज, कीर्तनी नाचती भोज अति निर्लज्ज निशंक. ज्याला देव भेटा वाटतो त्यांनी कीर्तनात हरिपाठात टाळ घेऊन उभं राहावं आणि निर्लज्ज होऊन नाचावं. लोक काय म्हणतील याचा विचार करू नये. कीर्तनात आपण नाचलो तर आपल्याला देव भेटतो. लोक लाज सोडून नाचतात पण कीर्तनात नाही. कुठं नाचतात? वरातीत नाचतात. महाराज काय साधू संतांनी आपल्यावर उपकार करून ठेवले आहे का? ते म्हटले वाद्याचे प्रकार असतात. काही वाद्य वाजले की माणसाला आनंद होतो. मृदंग वाजला की माणूस असा डोलतो, टाळ वाजला की आनंद होतो. हे मंगल वाद्य, सनई चौघडा मंगल वाद्य आहेत. आणि ढोल ताशे हे मंगल वाद्य नाहीत, हे रणवाद्य आहेत. रणवाद्य म्हणजे कशाला म्हणतात? युद्ध सुरू होण्याच्या आधी जे वाजवले जातात, म्हणजे ते वाद्य वाजले की मग माणसाला एक वीरश्री निर्माण होते. डीजे कोणतं वाद्य सांगा? बोला की मंगल वाद्य की रणवाद्य? डीजे वाजल्यावर असं वाटतं का आनंदाने डोलावं?
नाही नाही, डीजे वाजल्यावर अंगामध्ये वीरश्री येते. म्हणून एका महात्म्यांनी संशोधन केला, माझ्या मनातलं सांगत नाही, त्यांनी जवळजवळ 20 वर्ष संशोधन करून निष्कर्ष काढला, ज्या लोकांच्या लग्नामध्ये डीजे होता त्यांचा संसार कसा चालू आहे, आणि ज्या लोकांच्या लग्नामध्ये डीजे नव्हता, सनई चौघडे हे वाद्य होते, त्यांचं जीवन कसं चाललंय. तर त्यांनी सांगितलंय, ज्यांच्या लग्नात डीजे वाजला ते 99% लोकांची लग्न भांडणच चालू आहेत त्यांच्या जीवनामध्ये, आणि ज्यांच्या लग्नात डीजे नव्हता, सनई चौघडे होते, त्यांचं जीवन आनंदात चाललंय. असं त्या महात्म्यांनी संशोधन करून काढलेला निष्कर्ष आहे. का बरं असं? कारण ज्यांच्या लग्नात डीजे वाजला ते युद्धच होणार ना, ते युद्धाचं वाद्य आहे, आणि सनई चौघडे असले म्हणजे सगळं जीवन आनंदी जाणार. असो, तसं कीर्तनामध्ये मंगल वाद्य आणि त्यांच्या समोर नाचतात. तुकोबाराय म्हणतात, नाथ महाराजांचा अभंग आहे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. असो, तेव्हा तुकोबाराय म्हणतात, आम्हाला आमच्या आत्मस्वरूप पतीकडे नेण्यासाठी आमच्या माहेरी त्याला काय म्हणतात, नवरीला न्यायला सासरचा एक माणूस येतो, त्याला काय म्हणतात आपल्याकडे, नवरी माहेरी आली की तिला नेण्यासाठी सासरून एक माणूस पाठवतात ना, काय म्हणतात, वराती. बर, तुकाराम महाराजांच्या भागातला शब्द आहे, ते म्हणतात मुराळी, शुद्ध मराठीतला शब्द मुराळी. तसा तो ज्ञान रूपी मुराळी आम्हाला आत्मस्वरूप पतीकडे नेण्यासाठी आला. पण ते म्हटले, नुसतं ज्ञान शोभत नाही, कोरड्या ज्ञानाला शोभा नसते. मग आमच्या आई वडिलांनी त्या ज्ञान रूपी बोध रूपी मुराळीच्या अंगावर नवविधा भक्ती रूपी अलंकार घातले. त्या मुराळीला त्या काय वराती म्हणले ना तुम्ही, त्या वरातीला काहीतरी आहेर करतात, कपडे करतात ना, तसे आमच्या आई वडिलांनी नवविधा भक्ती रूपी त्याला साथ चढवला आणि तो बोध रूपी मुराळी शृंगारला, असं अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, बोध शोभत नाही, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. हो, तसं त्या ज्ञानाला भक्ती प्रेमाने सजवलं आणि यामुळे काय झालं, तुकोबाराय म्हणतात, आम्ही परमार्थ केल्यामुळे आमची योग्यता काय झाली. असं आहे, माणसाने काही केलं की त्याचा परिणाम जीवनावर होतो, रिझल्ट काहीतरी मिळत असतो. आयुष्यभर संसार केला, दुःख रूपी रिझल्ट आपल्याला मिळतो, आणि त्याला जोडून परमार्थ केला तर काहीतरी सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही केलेल्या परमार्थाची पावती काय, तर आम्ही ब्रह्मरूप झालो. तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग सांगतो आणि थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात की एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी दादोजी कोंडदेव नावाचे ते छत्रपती महाराजांचे गुरु होते म्हणा, सरदार होते मोठे. तर त्यांच्या परिसरामध्ये 2 संन्याशी कीर्तन करायचे. पण त्या संन्याशांनी पाहिलं की एक कुणब्याच्या कुळात जन्मलेला तुकाराम बुवा
तो कीर्तन करतो आणि हजारो लोकांना उपदेश करतो. आणि मग त्यांनी आक्षेप केला, दादोजी कोंडदेवाकडे तक्रार केली की तो कुणब्याचा तुकोबा आणि लोकांना उपदेश करतो, म्हटले त्याचा काय अधिकार. मग दादोजी म्हटले तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हटले काय नाही, त्या तुकाराम बुवाला इथं बोलवा, आम्ही त्याच्याशी शास्त्र चर्चा करू, त्याला काही प्रश्न विचारू, आणि आमच्या दोघांपैकी जो हारला, म्हणजे तुकाराम बुवा जर हारले तर त्यांची गाढवाहून मिरवणूक काढायची, आणि आम्ही जर हारलो तर आमच्या गळ्यात खेटराची माळ घालायची आणि आमची गाढवाहून मिरवणूक काढायची. असं ठरलं. दादोजी बुवा म्हणले बघा बरं, तुम्ही जरी संन्यासी असले आणि तुम्ही जर हारले तर मी तुम्हाला माफ करणार नाही. संन्यासी म्हटले काय हरकत नाही, कारण त्यांना माहित होतं तुकाराम महाराज कोण्या संस्थेत शिकलेले नव्हते, कुठं शिकलेले नव्हते, संस्कृत शिकायला कोण्या काशीला जाऊन अभ्यास केलेला नव्हता. त्यांना वाटलं तुकाराम महाराज काय बोलणार आहेत आपल्या पुढे. आणि मग निरोप पोचला, तुकाराम महाराज पुण्याला निघाले. पण मग तुकाराम महाराजांसोबत त्यांचे काही श्रोतेही निघाले. पुण्याला मुळा मोठा नदी आहे, त्या नदीच्या वाळवंटामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू झालं. हजारो लोक कीर्तनाला बसलेले होते. आणि मग दादोजी कोंडदेव सुद्धा ते कीर्तनाला निघाले. हे संन्यासी म्हटले महाराज तुम्ही कीर्तनाला. ते म्हटले हे बघा, आम्ही समाजाचे नेते आहोत, नेत्याला समाजाच्या मनासारखं वागावं लागतं. समाज जिकडं जाईल तिकडं नेत्याला वळावं लागतं. त्यामुळे म्हटले मला कीर्तनाला जायला पाहिजे. दादोजी कोंडदेव गेले. आणि मग हे दोन संन्यासी ते म्हटले आपण हे बघू हा सांगतो काय नेमकं कीर्तनाला. ते येऊन बसले, कीर्तन ऐकायला लागले. पण कीर्तन ऐकताना काय व्हायचं, तुकाराम महाराजाकडे पाहिले की त्यांना कधी कधी 4 हाताचा भगवान महाविष्णू समोर दिसायचा. आणि थोड्या वेळाने पाहिले की पुन्हा तुकाराम बुवा फेटा बांधलेले कीर्तन करतात. त्यांना नेमकं कळेना समोर महाविष्णू उभा आहे की तुकाराम महाराज उभे आहेत. आणि मग कीर्तन झाल्यावर त्या संन्याशांनी, रामेश्वर भट्ट होते तुकाराम महाराजांचे टाळकरी, प्रकांड पंडित, दशग्रंथी ब्राह्मण, वेदशास्त्र संपन्न, त्यांना विचारलं महाराज या तुकाराम बुवाच्या जागी म्हणले आम्हाला कधी महाविष्णू दिसायचा, कधी तुकाराम बुवा दिसायचे, नेमके हे महाविष्णू आहेत की तुकाराम महाराज आहेत. असं म्हटलं. रामेश्वर भट्ट म्हटले महाराज खरं सांगू तुम्हाला ते महाविष्णू दिसले ना, खरंच आहे, हे तुकाराम महाराज आणि महाविष्णू हे दोघं भिन्न नाहीत म्हणले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. तुका विष्णू नाही तुझा. बरोबर आहे म्हणतात. आम्हाला देवत्व प्राप्त झालं, आम्हाला ब्रह्मत्व प्राप्त झालं. याच देहाने कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही स्वतःची काया ब्रह्मरूप केली. एवढी योग्यता आम्हाला कशामुळे मिळाली? संतांच्या कृपेने. महाराज हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला. तुका तुके उतरला, तुका तुके उतरला. जानकी
मजबरी कृपा करू का मजबरी कृपा प्रभु ओ लाडकी रे मी बंधासी लाडकी रे मी रामकृष्ण हरी. तुकोबाराय म्हणतात, तुका तुकी उतरला म्हणजे तुलनेला उतरला, ब्रह्माशी तुलना केली. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. परमार्थ केल्यामुळं आम्ही ब्रह्मरूप झालो. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. हे कशामुळं? मजवरी कृपा बहुतांची, सगळ्या संतांची माझ्यावर कृपा झाली. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, चांग बोधला, शेख महम्मद, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, जनाबाई, बहिणाबाई, या सगळ्या संतांची माझ्यावर कृपा झाली. त्यामुळं माझ्या जीवनाचं कल्याण झालं, असा अर्थाचा अभंग आहे. वेळ संपलेली आहे. फक्त जाता जाता 2 मिनिटाची आपल्याला विनंती की आपण भाग्याने साधू संतांच्या परिसरामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि आपली जबाबदारी आहे की आपल्याकडे आपल्या आई वडिलांनी म्हणा, जुन्या पिढीने जसा परमार्थ आणला तसाच परमार्थ आपण आपल्या पुढच्या पिढीकडे नेणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचं. आणि जर आपण असं केलं नाही तर आपल्याकडून अपराध होईल. म्हणून आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी 5-10 मिनिटं का असेना काहीतरी देवदेव झाला पाहिजे. मुलांना संस्कार कसे लागतात? त्यांना सांगायचं हरिपाठाला जा, पण आपण मोबाईल पाहत बसायचं. जातील का पोरं? स्वामी रामसुखदासजी म्हणायचे, बच्चे सिखाने से सीखते नहीं, बच्चे दिखाने से सीखते हैं. म्हणजे आपण हरिपाठ घेऊन बसायचं वाचत, पोराला सांगावं लागत नाही हरिपाठ कर, ते आपोआप जवळ येऊन बसते. म्हणून आपल्या घरात संध्याकाळी हरिपाठ झाला पाहिजे. का बरं असं? दुपारी 2 वाजता का नाही सांगितलं हरिपाठ? तसं तर कधी म्हणलं तर चांगलाच, पण संध्याकाळी झालंच पाहिजे हरिपाठ म्हणा. काहीतरी आपल्या घरी परमार्थ ग्रंथ वाचन रोज झालं पाहिजे. असं का? तर ते म्हटले, संध्याकाळच्या वेळेला महादेवाचे गण फिरत असतात. महादेवाचे सेवक कोण आहेत? महादेवाचे सेवक सांगा. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. महादेवाचे सेवक म्हणजे भूत. ते संध्याकाळच्या वेळेला गावातून फिरत असतात आणि ज्या घरामध्ये हरिपाठ चालू असेल त्या घरात शिरत नाहीत. ज्या घरामध्ये काही ग्रंथ वाचन चालू आहे त्या घरात शिरत नाहीत. आणि ज्या घरामध्ये पिक्चरचे गाणे चालू असतील त्या घरात भूत शिरतात. मग भूत शिरले की काय होतं घरात? मग सगळे भांडणं, हालकल्लोळ होतो घरामध्ये. म्हणून आपल्या घरामध्ये जर शांतता, आनंद, सुख राहावं वाटत असेल तर रोज संध्याकाळी आपल्या घरी हरिपाठ झालाच पाहिजे. तुम्हाला वाचता येत नसेल, नुसतं देवाच्या पुढे बसा. आपले सगळे नातवंड म्हणा, घरातली सगळी बसवायची. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी जय जय राम. हो, ही आपली घरातली पिढी आपण सुधारणं महत्वाचं आहे. आपण करोडो रुपये पैसे कमवून ठेवले पोरांसाठी आणि संस्कार दिले नाही तर ते करोडो रुपये तो वाया घालवल्याशिवाय राहणार नाही, त्या जीवनाचं वाटोळ होणार. म्हणून आपल्या चरणी एवढीच प्रार्थना. आणि सगळ्यात महत्वाचं हे की आजची तरुण पिढी म्हणजे तरुण मुलं आणि मुली
ह्यांच्या मनावर असा संस्कार झालाय की सगळे धर्म सारखेच असतात. म्हणजे हिंदू धर्म सारखा, इस्लाम धर्म सारखा आणि दुसरा कोणता ख्रिश्चन धर्म, सगळे धर्म सारखेच असतात असं शिकवतात ना आपल्याला शाळेत. पण ते खरं आहे का सांगा बरं? अहो, आपल्या धर्मात गाईला भाकरी खाऊ घालायला सांगतात आणि दुसऱ्या धर्मात गाईला भाकरी सोबत खायला सांगतात. सारखेत का धर्म? आपल्या धर्मामध्ये महिलांना किती सन्मान आहे महाराज. प्रत्येक सणाला जास्त मान महिलांना असतो. नागपंचमीचा सण आला, वारुळाची पूजा करायला माणसं जातात की नाही? हो, नागपंचमी महिला जातात. वड सावित्रीचा सण आला, वड सावित्री पौर्णिमा, वडाची पूजा, वडाला प्रदक्षिणा घालायला कोण जातात? बरं, आता संक्रांत आली, संक्रांतीला वाण द्यायला महिला. कोणताही सण घ्या, सन्मान कोणाला? बरं, राखी पौर्णिमा आली, फायदा कोणाला? 10 रुपयाची राखी आणि ओवाळणी 100 500 रुपये, फायदा कोणाला? स्त्रियांना. माणसाचा एक तरी सण आहे की नाही? एक आहे, नुसता पोळा म्हणू नका, बैल पोळा, बैल घ्या पोळा, नाहीतर शिमगा, बोंबलायचा सण माणसाचा. असो, प्रत्येक सणाला हिंदू धर्मामध्ये महिलांना जास्त सन्मान आहे. म्हणून महाराज असं म्हणतात, ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान केला जातो, महिलांना मान दिला जातो, त्या घरामध्ये एखादा देवाचा महाउत्सव नाही झाला तरी चालेल, त्या घरात सगळे देव आनंदाने राहतात, आनंदी आनंद राहतो. हा मनुस्मृतीतला श्लोक आहे, आपल्या धर्मग्रंथातला. आणि ज्या घरामध्ये महिलांचा नेहमी अपमान केला जातो ना, त्या घरामध्ये किती मोठी महापूजा घाला, नाही तर सत्यनारायण घाला, एकही देव त्या घरात राहत नाही. का? त्या घरात महिलांचा नेहमी अपमान होतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र एतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र अफलाः क्रियाः. ते म्हटले, 4 भिंतीचं किंवा सुंदर घर बांधलं त्याला घर म्हणत नाहीत. न गृहम गृहमित्याहुः, गृहिणी गृहमुच्यते. त्या घरामध्ये एखादी गृहिणी पाहिजे तरच त्या घराला घर म्हणलं जातं, नाहीतर गृहम तो गृहिणीहीनम अरण्य सदृशम मतम. किती सुंदर घर असलं त्यात गृहिणी नसेल तर ते जंगलासारखं, अरण्यासारखं असतं. म्हणजे एवढा सन्मान फक्त आपल्या धर्मात आहे. दुसऱ्या धर्मात काय आहे ते आता इथं सांगण्याची माझी गरज नाही. आपल्याला माहिती आहे, आपल्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं मंदिर असेल तर बाजूला रुक्मिणी माता असते, कृष्णाचं मंदिर असेल तर बाजूला कोण असते? रामाचं मंदिर असेल तर बाजूला सीता असते. बस, प्रत्येक मंदिरात आपल्याला देवही दिसेल आणि देवी दिसेल. आता दुसऱ्या धर्मात दाखवा बरं, देवी आहे का? त्यांच्याकडे देवी नावाची संकल्पनाच नाही. आणि तरी लोक म्हणतात हिंदू धर्म पुरुष प्रधान आहे. काय पुरुष प्रधान आहे? आपल्या धर्मामध्ये स्त्रियांना देवी समजलं जातं. माझी तरुण मुलं आणि मुलींच्या चरणी एवढीच विनंती आहे की ही सर्व धर्म समभावाची भावना काढून टाका आणि आपण हिंदू धर्मात जन्मलो याचा स्वाभिमान आपल्याला राहू द्या. बंद करो अब ये कहना कि सारे धर्म समान है, बंद करो अब ये कहना कि सारे धर्म समान है, सिखाओ अपने बच्चों को हिंदू धर्म महान है. आपल्या धर्मासारखा दुसरा कुठलाही धर्म नाही. आपल्या धर्मामध्ये गाईला देवी मानलं जातं, देव मानलं जातं. हे तरुण मंडळी आजही महाराष्ट्रामध्ये कितीतरी लाखो तरुण असे आहेत की रात्रभर रस्त्यावर उभे राहतात आणि ज्या ट्रक मध्ये गायी चाललेल्या दिसतील तो ट्रक अडवतात, त्या गायींची सुटका करतात त्या कसायाच्या हातून. नाथ महाराज म्हणतात, जी तरुण मुलं असं गायीचं रक्षण करत असतील त्या तरुणांचं आयुष्यभर रक्षण करण्याची जबाबदारी देव घेतो. आपत्काली गोरक्षण करी तो मज पढियंता जाण, तया सवे मी आपण गोरक्षण करीतसे. अशा प्रकारे गायीची, आईची, आपल्या धर्माची आपल्याकडून सेवा घडावी एवढी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, घरामध्ये म्हातारे आई वडील असतील आणि त्यांची जर आपण सेवा केली तर आपल्याला चारिधाम यात्रा नाही घडली तरी आपल्याला तीर्थयात्रा जगातली सगळी घडली नाही. नाही, सगळे चारिधाम यात्रेतले तीर्थ त्या मुलाच्या पायावर लोटांगण घालतात जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो. एक ओवी सांगतो आणि थांबतो, बरं आता उशीर झाला. ते पंढरी महात्म्यामध्ये एक ओवी आहे. ते असं म्हटले, पृथ्वी प्रदक्षिणा 3 परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेशी, एवढे पुण्य होय पै. म्हणजे आपल्या आईच्या एकदा जर आपण पाया पडलो, तिच्या पायावर डोकं ठेवून
तर काय होतं, 3 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागतं. पृथ्वीची प्रदक्षिणा करायचं सोपं आहे का महाराज? बरं, पृथ्वीची प्रदक्षिणा केली तर त्यात नर्मदेची परिक्रमा आली, त्यात गोवर्धनाची परिक्रमा आली, त्यात ब्रह्मगिरीची परिक्रमा आली, सगळ्याच परिक्रमा झाल्या ना, तर अशा पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य कशाने? आईच्या पायावर एकदा डोकं ठेवून नमस्कार केल्यावर. पृथ्वी प्रदक्षिणा 3 परियेसी 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, म्हणजे काशीच्या 2 लाख परिक्रमा केल्याचं पुण्य लागतं. एवढं पुण्य फक्त आईला एकदा नमस्कार केल्यावर लागतं. म्हणून आजपासून आपण नियम करू की आपल्या आई वडिलांच्या रोज दिवसा एकदा तरी पाया पडलंच पाहिजे, असा नियम करू. तरच आपल्या परमार्थाचं, आपल्या सप्ताहाचं फळ आपल्याला मिळाल्यासारखं होईल. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करतो. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. श्री संत सखाराम महाराज, श्री संत श्रीराम महाराज आदी करून परिसरातील सर्व संत महात्म्यांच्या चरणी समर्पित. जे काही योग्य बोललो असेल ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचं आहे. वैकुंठवासी धर्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते यांचं आहे. जे काही अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. ज्ञानेश्वर